नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची या ठिकाणी माहिती बघणार आहोत आणि 12 राशींसाठी मकर संक्रांती कशा प्रकारे असेल. तर मकर संक्रांती जी आलेली आहे 14 जानेवारीला आलेली आहे. वार बुधवार आहे आणि या दिवशी एकादशी पण आलेली आहे. मग बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की एकादशीचा उपवास करायचा आहे का, तिळगुळ खायचा आहे का. तर तुम्ही उपवास जे धरतात ते धरू शकतात आणि तिळगुळाचा प्रसाद खायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर जे कोणी स्त्रिया आहेत त्यांनी काय दान करायचं आहे, तर तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, तीळ, भांडे, नवीन भांडे हे दान तुम्ही करू शकतात. आणि जो काही मकर संक्रांतीचा जो काही पर्वकाळ आहे तो आहे 3:06 दुपारी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या पर्वकाळामध्ये तुम्ही वोसायचं आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे. त्याचबरोबर सूर्य महाराज जे आहेत धनु राशीमधून मकर राशीमध्ये 3:06 प्रवेश करणार आहेत. आता या पर्व काळामध्ये सकाळी आपण तिळ स्नान, त्याचबरोबर तिळाचं उटणं लावू शकता, तिळाचा होम करू शकता, तिळ तर्पण करू शकता, तिळाचं दान करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही तिळाचा उपयोग केला तर ती तुम्हाला मकर संक्रांती फळदायी जाते. आता जी काही मकर संक्रांती कशावरती आलेली आहे, तर मकर संक्रांतीचं वाहन हे वाहक असून उपवाहन हत्ती आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये गदा आहे, त्याचबरोबर हातामध्ये एक जाईचं सुगंधासाठी फूल घेतलेलं आहे, त्याचबरोबर मोतीरत्न धारण केलेलं आहे. मकर संक्रांती ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे या ठिकाणी बघत आहे. अशा प्रकारची मकर संक्रांती असणार आहे. आणि या काळामध्ये पर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट शब्द अपशब्द बोलायचे नाहीत. तर 12 राशींसाठी कशा प्रकारे मकर संक्रांती असणार आहे. मेष राशीसाठी करिअरमध्ये प्रगती, नोकरीमध्ये प्रगती आहे. वृषभ राशीसाठी भाग्यवृद्धी, प्रवासाचे योग. मिथुन राशीसाठी आर्थिक चढ उतार, त्याचबरोबर अचानक खर्च वाढेल. त्याचबरोबर कर्क राशीसाठी विवाह आणि भागीदारी व्यवसायासाठी शुभ असणार आहे. सिंह राशीसाठी शत्रूवरती विजय मिळवता येणार आहे. कर्जाचे जे काही प्रश्न असतील ते सुटतील. कन्या राशीसाठी प्रेमसंबंध चांगले राहतील. संतती विषयक शुभवार्ता तुम्हाला मिळेल. तुला राशीसाठी घर, वाहन, स्थावर मालमत्तेसाठी शुभ असणार आहे. वृश्चिक राशीसाठी धैर्य, आत्मविश्वास वाढणार आहे. छोटे मोठे प्रवास तुम्हाला घडतील. धनु राशीसाठी धनलाभ आणि बोलण्यामुळे तुम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर मकर राशीसाठी हा तुमचा सर्वोत्तम काळ असेल. तुम्हाला आरोग्य चांगलं राहील, आत्मविश्वास वाढताना दिसेल. कुंभ राशीसाठी थोडा खर्च वाढू शकतो, मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणि मीन राशीसाठी अचानक धनलाभ आणि आपल्या जवळच्या लोकांकडून मदत तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.